तर व्हेरी गुड मॉर्निंग. आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्ड नावाचं युनिट जे आहे ते पाहायला घेतलं होतं आणि नेचर ऑफ केमिकल बॉन्डमध्ये कालपर्यंत आपण आयनिक बॉन्डच्या संदर्भातल्या गोष्टी डिस्कस केल्या. ओके, आयनिक बॉन्ड कसा फॉर्म होतं, काय होतं आणि त्याच्या संदर्भातल्या गोष्टी आपल्या डिस्कस करून झाल्यानंतर आता आपल्याला जो पुढचा टॉपिक याच्यातला पाहायचा आहे तो आहे कोव्हॅलंट बॉन्ड. आपल्याला काय पाहायचं आहे? कोव्हॅलंट बॉन्ड. तर सुरुवातीला एक आठवण करून द्यायसाठी मी तुम्हाला सांगतो का जेव्हा बॉन्ड जे आहेत ते फॉर्म होत असतात ड्यू टू द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन किंवा ड्यू टू द काय म्हटलं इलेक्ट्रॉन दिल्याने घेतल्याने किंवा शेअर केल्याने बॉन्ड फॉर्म होत असतं. तर जो तुमचा आयनिक बॉन्ड फॉर्म झाला होता तो झाला होता बाय द कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. एका एलिमेंटनी इलेक्ट्रॉन जो आहे तो कम्प्लिटली ट्रान्सफर केला होता आणि दुसऱ्याने तो रिसिव्ह केला होता. ओके, तर तसा तो आयनिक बॉन्ड होता. इथे आपल्याला जो कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करायचा आहे, कोव्हॅलंट बॉन्ड जो पाहायचा आहे तो बॉन्ड कशाने फॉर्म होणार आहे? बाय द शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. बाय द शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मी इथे अंडरलाईन करतो, मी डेफिनेशन लिहून ठेवली आहे. बाय द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, बाय द शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला असं म्हणता येईल. बाय द शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. बाय द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर केल्याने हा बॉन्ड फॉर्म होणार आहे. ओके, डेफिनेशन पुढे पण कंटिन्यू केलेलं आहे. बाय द शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन कोणाच्या मध्ये मग शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन होईल? तर बिटवीन ॲटम. ओके, अशा ॲटमच्या मध्ये पेअर ऑफ शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होणार आहे की ज्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जी आहे ती कमी असणार आहे किंवा ज्यांच्यामधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जो आहे तो 0 असणार आहे. ओके, कोणाकोणाच्या मध्ये शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन होईल की ज्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स त्यांच्यामधला 0 आहे किंवा त्यांच्यामधली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कमी आहे. एक गोष्ट परत सांगतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जर जास्त असला आयनिक बॉन्ड तिथे फॉर्म होत असतं. कुठला बॉन्ड फॉर्म होत असतं? आयनिक. आणि जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स 0 असला किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर तिथे कमी असली तर जो बॉन्ड फॉर्म होत असतं त्या बॉन्डला आपण म्हणत असतो कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, आता कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे जो नॉन मेटलिक एलिमेंटच्या सोबत होत असतं, नॉन मेटलिक एलिमेंटच्या सोबत तो होत असतं जनरली. आणि मेटलमध्ये जो बॉन्ड फॉर्म होत असतं त्याला आपण मेटलिक बॉन्ड म्हणत असतो. तो पण आपण पुढे डिस्कस करू, सध्या त्याच्यावर जाऊ नये. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जर कमी असेल तर हा बॉन्ड फॉर्म होत असतं. आता थोडंसं डेफिनेशन तर आपण इथे लिहिलेले आहे. सिम्पल तुम्ही म्हणू शकता, इट इज फॉर्म बाय द म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इन बिटवीन द ॲटम हॅव्हिंग द काय किंवा कंपॅरेटिव्हली त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असली पाहिजे. डेफिनेशन समजावून देण्यासाठी काही एक्झाम्पल आपण पाहू आणि त्यावरून तुमच्या लक्षात येईल की हा बॉन्ड कसा फॉर्म होत असतं. ओके, तर नेचरमध्ये तुम्हाला हायड्रोजन गॅस जो मला माहीत असेल, हायड्रोजन गॅस जो आहे तो या फॉर्ममध्ये सापडतो तुम्हाला H2. ओके, ऑक्सिजन गॅस जो आहे तुम्हाला फॉर्म भेटतं तुम्हाला कोणासोबत? O2. ओके, नंतर काय भेटतं तुम्हाला? नायट्रोजन गॅस भेटतं तुम्हाला N2. ओके, आणखी पण बरेचसे गॅस आहेत. समजा हा तुमचा Cl. जे काय कंपाऊंड्स आपल्याला जे काही नेचरमध्ये हे गॅसियस फॉर्ममध्ये भेटतात ते एक्झाम्पल त्यांच्यामध्ये जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. तर त्यापैकी एक एक्झाम्पल आपण कंटिन्यू करू. याच्यातलं हा हायड्रोजनचं पाहूया. ओके, तर हायड्रोजन जर तुम्ही पाहायला घेतला तर H2 आहे, दॅट मीन्स हायड्रोजन बॉन्ड हायड्रोजन असं त्याचं स्ट्रक्चर व्हायला पाहिजे. हायड्रोजन बॉन्ड हायड्रोजन. आणि तुम्हाला मी आधीपासून सांगत आलो आहे का आमच्या हायड्रोजनची जी व्हॅलन्सी आहे ती 1 असतं, म्हणजे आमचा हायड्रोजन एक बॉन्ड फॉर्म करत असतं. आता तो काय एक बॉन्ड फॉर्म करतं हे तुमच्या लक्षात येईल. आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण शिकलेलं आहोत आणि फक्त आम्हाला एक गोष्ट माहीत असायला पाहिजे ती अशी का आमच्या हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 1 आहे आणि त्याच्यामुळे याच्या पहिल्या नंबरच्या ॲस सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन राहील. पहिल्या नंबरच्या ॲस सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन राहील. ओके, अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आम्ही एका हायड्रोजनसाठी लिहू शकतो किंवा आम्ही हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असंही लिहू शकतो. हा H1 म्हणजे हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आणि पहिल्या नंबरच्या सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे हायड्रोजनचा. अब इलेक्ट्रॉन दिए जाते हैं, इलेक्ट्रॉन लिए जाते हैं, इलेक्ट्रॉन शेअर किए जाते हैं. ओके, कुछ तो वजह होगी का तसेच देत असतील तसेच घेत असतील? नाही, ते देण्यामागचं कारण असते दे वॉन्ट टू बिकम अ नोबेल गॅस. त्यांना ऑक्टेट कंप्लीट करायचं असतं आणि दॅट्स वाय ते इलेक्ट्रॉन देतात, घेतात किंवा शेअर करतात. तर इथे या हायड्रोजनच्या शेवटच्या सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि तुम्ही म्हणाल की सर आता हा पण इलेक्ट्रॉन देईल, हा पण इलेक्ट्रॉन घेईल, हा पण इलेक्ट्रॉन शेअर करेल टू ॲक्वायर द ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. तर हे असं शक्य नाही. हायड्रोजनच्या केसमध्ये हायड्रोजनला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी जवळपास 7 इलेक्ट्रॉन बाहेर
बाहेरचे लागतील आणि ते कधीच शक्य नाही आहे. दॅट्स वाय आमचा हायड्रोजन जो आहे तो ऑक्टेट कंप्लीट न करता डुप्लेट कंप्लीट करत असते. डुप्लेट म्हणजे काय, त्याच्या आउटर सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन फक्त. ओके, ऑक्टेट न करता तो डुप्लेट करणार आहे. ओके, तर हायड्रोजनच्या शेवटच्या सेलमध्ये इथे 1 इलेक्ट्रॉन आहे, तर एका ज्याच्या शेवटच्या सेलमध्ये त्याला 2 इलेक्ट्रॉन करायचे आहेत, ही त्याची ख्वाहिश आहे. ओके, तर आता आपण इथे हायड्रोजनचा एक ॲटम मी इथे घेतोय. ओके, हा एक हायड्रोजनचा ॲटम घेतला आणि याच्या शेवटच्या सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तर असा हा इलेक्ट्रॉन इथे रिप्रेझेंट करतोय. ओके, हायड्रोजनचा परत एक दुसरा ॲटम घेतला. ओके, त्याच्या पण शेवटच्या सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. ओके, अब काय आता काय होईल तुम्ही मला सांगा. हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन जर म्युच्युअल शेअरिंग करतील, काय करतील, म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जर केली, तर लाईकवाईज जो काय हायड्रोजन ओके, हायड्रोजन एक या हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन हा. ओके, आणि हा समजा मी काय घेतो, हा दुसऱ्या हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन घेतला. 2 हायड्रोजननी आपसात काय केले, 2 इलेक्ट्रॉन काय केले तुमचे शेअर केले आहेत, तर त्यांच्यामध्ये जो काय बॉन्ड फॉर्म झालेला आहे, हा बॉन्ड जो आहे तो आहे हायड्रोजन बॉन्ड हायड्रोजन. ओके, दिस वन इज अ कोव्हॅलंट बॉन्ड. हा कोव्हॅलंट बॉन्ड यांच्या दोघांच्या मध्ये आहे. ओके, तर हा कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झाला. आणखी पण काही एक्झाम्पल्स आहेत का आपण कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होण्याचे पाहूया आपण. ओके, तर इथे जो काही कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झालेला आहे हा हायड्रोजनच्या मध्ये आहे, दोन्ही हायड्रोजन आहे. ओके, आता 2 हायड्रोजन घेतल्या तर हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे त्या दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे, सेम आहे, किंवा आपण असं म्हणू त्या दोघांमधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स काय, 0 आहे. ओके, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असली किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जर 0 असेल तर हा कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होत असते. बिलकुल चिंता करण्याची गरज नाही, मी परतही तुम्हाला काही एक्झाम्पल्स जे आहेत ते समजावून देतो. ओके, आपण O2 घेऊया. ओके, O2 जर आपण पाहायला घेतला तर O2 जर घेतला, सपोज सेकंड नंबरचं एक्झाम्पल आपण इथे पाहतोय, समजा हे फर्स्ट झालं तुमचं, सेकंड नंबरला मी O2 घेतो तुमचा ऑक्सिजन. ओके, आता ऑक्सिजन जर घेतला O2, तर यामध्ये आपण सगळ्यात पहिलं ऑक्सिजन घेऊ. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, 8 आहे ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर. मग 8 असेल तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2. ओके, नंतर काय 2s2 आणि नंतर काय तुमचा 2p किती, तर 6, 2p6 का. ओके, 2p6 नाही, सॉरी 2p6 नाही 2p4. ओके, कारण 2 इथे दिले, 2 इथे दिले, 4 झालेत आणि 4 इथे दिले, 4 आणि 4 8. ओके, तर हे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी इथे लिहितोय, तर नक्कीच 100% काही लोक आज नवीन हा व्हिडिओ पाहत असतील, तर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला सांगतो हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण आधी पाहिलेलं आहे, याच्या समजाईल. ओके, ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचा ॲटॉमिक नंबर 8 असल्याच्यानं इथे 2 आणि इथे 4 मी दिले आहेत आणि म्हणून याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं झालं आहे. ओके, आता परतही थोडंसं आपण तुम्हाला लक्षात आणून देईल मी कदाचित. ॲस ऑर्बिटल जे असतात त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात असं आपण त्याला लिहित असतो. ॲस ऑर्बिटल जे आहे त्यात 2 इलेक्ट्रॉन असतात असे लिहित असतो. पी ऑर्बिटल जो आहे त्याची कॅपॅसिटी जी आहे ती किती असते तुमची, 6 ची असते आणि 3 ऑर्बिटल काढत असतो. 1 2 3 इलेक्ट्रॉन पहिल्यांदा आपण इलेक्ट्रॉन सिंगली फिल करतो अँड देन आफ्टर आपण डबल इलेक्ट्रॉन फिल करत असतो अकॉर्डिंग टू आपला कुठला रूल आहे, तो हंट्स रूल आहे. ओके, हंट्स रूलनुसार आणखी 1 इलेक्ट्रॉन दिलं म्हणजे 4 इलेक्ट्रॉन झालेत. ओके, असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी ऑक्सिजनचं काढू शकतो किंवा सिंपल तुम्ही 10th पर्यंत असं शिकले असाल. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे, 8 आहे म्हणजे पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील आणि दुसऱ्या सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतील. 2 आणि 6 8 झालेत. तर आता ऑक्सिजनच्या शेवटच्या सेलमध्ये ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, टू ॲक्वायर द ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉन बाहेरून घ्यायचे आहेत. ओके, आता 2 इलेक्ट्रॉन बाहेरून घ्यायचे आहेत ऑक्सिजनला. मी परत एकदा आठवण करून देईल तुम्हाला. इलेक्ट्रॉन द्यायचे झाले, इलेक्ट्रॉन घ्यायचे झाले किंवा इलेक्ट्रॉन शेअर करायचे झाले तर कुठलाही एलिमेंट जो आहे तो इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट सेलमधूनच देत असते. ओके, इनर सेलमधून इलेक्ट्रॉन दिलं जात नाही. आता बापरे, आउटर मोस्ट सेल कुठली, अबे आपण जो काय ॲटमचं स्ट्रक्चर शिकलो होतो त्यामध्ये असं पाहिलं होतं का पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस राहतं, देन आफ्टर पहिली सेल, दुसरी सेल, तिसरी सेल, चौथी सेल. ओके, ही असं होतं ना, तर ही लास्ट सेल आहे, याची ही लास्ट सेल आहे. ओके, ही लास्ट सेल आहे, ही आतमधली सेल आहे. तर इलेक्ट्रॉन द्यायचे झाले, इलेक्ट्रॉन घ्यायचे झाले किंवा शेअर करायचे झाले तर लास्ट सेलमध्ये. आणि लास्ट सेललाच आम्ही व्हॅलन्स सेल असंही म्हणत असतो. लास्ट सेलला आम्ही व्हॅलन्स सेल असंही म्हणत असतो. मोस्ट ऑफ द टाइम लास्ट सेलमधलेच इलेक्ट्रॉन दिले जात असतात, व्हॅलन्स सेलमधलेच इलेक्ट्रॉन दिले घेतले जात असतात. मग आता इथे पण मला तुम्ही सांगा, ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी इथे 6 चे 8 करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन बाहेरून घ्यावं लागतील, तेव्हा कुठं ऑक्टेट कंप्लीट होतं. तर आता कशा प्रकारे ऑक्टेट कंप्लीट होतं हे तुम्हाला मी एक एक्झाम्पलने एक्सप्लेन करून देतो. आता इथे मी ऑक्सिजन घेतोय. ओके, हा ऑक्सिजनचा ॲटम घेतला. ओके,
थोडंसं व्यवस्थित बाय द शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉननी तर होणारच आहे, बाय द शेअरिंग ऑफ म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉननी तर होणारच आहे. पण इलेक्ट्रॉन शेअर कुठले होतील, कुठले इलेक्ट्रॉन शेअर केले जातील, आउटर मोस्ट सेल मधले. म्हणजे कुठली सेल आहे, आउटर मोस्ट सेल, म्हणजे ही आउटर मोस्ट सेल 6 इलेक्ट्रॉन आहेत तिथे. हे तर इथे या 6 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट सेल मध्ये आहेत. त्या 6 पैकी किती इलेक्ट्रॉन पेअर्ड आहेत, एक इलेक्ट्रॉन हे एक पेअर्ड, हे एक पेअर्ड, किती पेअर्ड आहेत, 2 पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. मी अशा प्रकारे दाखवतो. हे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, एक आणि हे 2. ओके, हे पेअर्ड आहेत. अनपेअर्ड किती आहेत, तर अनपेअर्ड हा आणि हा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, एक आणि हा 2. ओके, 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायचं, व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट किंवा एखादा एलिमेंट किती बॉन्ड फॉर्म करू शकत असतं, किती कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतं, हे डिपेंड असतं की त्याच्याकडे किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, त्याच्याकडे किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, शेवटच्या सेलमध्ये किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. आता ऑक्सिजनकडे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, मग दॅट मीन्स 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे आमचा ऑक्सिजन 2 बॉन्ड फॉर्म करणार आहे. ओके, असंच दुसऱ्या ऑक्सिजनच्या संदर्भात इथे मी ड्रॉ करतो. दुसरा ऑक्सिजनचा ॲटम इथे ड्रॉ केला, हा ऑक्सिजन ॲटम. ओके, हा ऑक्सिजन ॲटम के पाकिस्तानचा का अमेरिकेचा का कुठलाही असू द्या ना, याच्याही शेवटच्या सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन राहतील. ओके, आणि 6 इलेक्ट्रॉन राहतील, सगळं असंच राहणार आहे. 2 पेअर्ड इलेक्ट्रॉन राहतील, जे की मी असे लाईकवाईज इंडिकेट करतोय, हे 2 पेअर्ड इलेक्ट्रॉन असे रिप्रेझेंट करतोय. असं काही नेसेसरी नाही का असंच रिप्रेझेंट केले पाहिजे, आपण कोणत्याही पद्धतीने करू शकतो. लाईक समजा हा, ओके सॉरी, असं या पेननी दाखव. ओके ठीक आहे, हा डॉटनी मी इथे दाखवले की हे 2. ओके, आणि हा एक आणि हा एक, तर हा या वेगळ्याने दाखवतो. समजा आता हा, ओके, हे 2 काय झालेत, अनपेअर्ड झाले. ओके, बाय द शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, बाय द म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आता बॉन्ड फॉर्म होणार आहे. तर इथे असा बॉन्ड इथे हा फॉर्म होणार आहे. हा एक ऑक्सिजनचा ॲटम, हा ऑक्सिजनचा दुसरा ॲटम. ओके, हा ऑक्सिजन, ओके, हा दुसरा ऑक्सिजन. या ऑक्सिजनच्या ह्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ॲज इट इज, हे ज्या पेअर्ड ऑफ इलेक्ट्रॉन आहेत ना, याला आपण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनही म्हणत असतो, ह्या ॲज इट इज राहतील. ओके, आणखी काय राहतील रे बेटा, इथल्या ह्या 2 ज्या आहेत ह्या पण हे जे पेअर्ड आहेत ह्या पण काय राहतील, रिमेन सेम राहतील. ह्या ज्या आहेत, हे जे काय पेअर्ड इलेक्ट्रॉन असतात ना, त्यांना लोन पेअर म्हणत असतो, ते पण मी तुम्हाला सांगेल. आता लक्षात घ्या, हे 2 इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक आणि हा एक, म्हणजे हे. ओके, तर हे असं आपल्याला इथे काय होईल, स्ट्रक्चर फॉर्म होईल. तर या ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालंय का, या ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालाय का पहा. 2 2 4 आणि हे 4 किती झालेत, 8. त्याने 2 दुसऱ्याकडून घेतल्यात, 2 दुसऱ्याकडून घेतलेत म्हणजे काय, घेऊन घेतले नाही आहेत, तो पण त्याच्यासोबतच आहे. आता तो पण त्याच्यासोबतच आहे. इथे पहा, हा जर ऑक्सिजन घ्याल तुम्ही, तर या ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन झालेले आहेत, 2 2 4. हे तर स्वतःचे आहेत, हे 2 त्याचेच होते. ओके, झालेत 8, 4 झालेत आणि म्हणजे 8 झालेत, सॉरी. तर इथे यामध्ये ऑक्सिजनच्या मध्ये म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, किती पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर केल्या गेल्या, 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर केल्या गेली. हे एक पेअर आणि ही एक पेअर. तर 2 पेअर जर शेअर केल्या जात असतील तर तिथे 2 बॉन्ड फॉर्म होत असतात. एक इलेक्ट्रॉनची पेअर एक बॉन्ड फॉर्म करत असते. मी इथे असंही दाखवू शकतो, हायड्रोजनच्या मध्ये जो बॉन्ड फॉर्म झाला त्यापैकी एक इलेक्ट्रॉन या हायड्रोजनचा आहे आणि एक इलेक्ट्रॉन या हायड्रोजनचा आहे. ओके, तर इथे किती पेअर शेअर केल्या गेल्या, 2 पेअर शेअर केल्या गेल्या. आणि दॅट्स वाय इथे ऑक्सिजनच्या मध्ये जो आहे तो डबल बॉन्ड फॉर्म होणार आहे. ओके, तर लाईकवाईज प्रकारे हे जे काय एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पलमध्ये तुमच्या ऑक्सिजननी O2 मॉलिक्युलने 2 बॉन्ड जे आहेत ते फॉर्म केले आहेत. तर ते कोव्हॅलंट बॉन्ड जे आहेत ते फॉर्म केले आहेत. आता हे जे काही कोव्हॅलंट बॉन्ड इथे फॉर्म झाला आहे, या कोव्हॅलंट बॉन्डपैकी हे जे 2 डबल बॉन्ड आहेत बेटा, तर या 2 डबल बॉन्ड म्हटल्यापेक्षा हे जे डबल बॉन्ड इथे तुम्हाला दिसत आहे, या डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड जो आहे तो तुमचा सिग्मा असतो. ओके, एक बॉन्ड जो आहे तो सिग्मा असतं आणि एक जो असतं तो तुमचा पाय असतं. ओके, पाय बॉन्ड असतं. म्हणजे हे जे तुमचे कोव्हॅलंट बॉन्ड आहेत, हे कोव्हॅलंट बॉन्ड जे आहेत हे 2 टाईपचे बॉन्ड राहणार आहेत. एक तर तुमचा पाय बॉन्ड राहणार आहे आणि एक तर तुमचा सिग्मा बॉन्ड राहणार आहे. हे तुम्हाला मी डिटेलमध्ये एकदम व्यवस्थित पुढच्या टॉपिकमध्ये आपण पुढच्या येत्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. सध्या एक लक्षात घ्या का कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म कसा होत असतं. तर तशाच प्रकारे इथे कोव्हॅलंट बॉन्ड जर आणखी फॉर्म करायचं झालं तर मी NH2 एक एक्झाम्पल आपण आधी घेतलेलं आहे, तेच तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. तुमच्या पण लक्षात आलं असेल कशा प्रकारे करता येईल. ओके, नायट्रोजन N2, हा नायट्रोजन नॅचरल फॉर्ममध्ये निसर्गतः असा फॉर्म होत असतं. तुम्हाला माहित असेल का मोस्ट अबंडंट गॅस जो आहे हाच तुमचा नायट्रोजन आहे. हा नायट्रोजन जो आहे हा प्रोटीनमध्ये असतं.
म्हणजे आमच्या बॉडीमध्ये जितके प्रोटीन्स आहेत ना, तर हा त्याच्यासाठी फार उपयुक्त आहे, प्रोटीनमध्ये असतं. चला जाऊ द्या, ते आपल्याला टॉपिक नाही आहे आपला. हा नायट्रोजनचा ॲटम N2 मॉलिक्यूल कसा फॉर्म झाला असेल, तर अगेन तुम्हाला काय करायचं आहे, नायट्रोजनचा ॲटमिक नंबर माहीत असायला पाहिजे, तो आहे 7. नायट्रोजनचा ॲटमिक नंबर 7 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होईल, तर तुम्हाला हे 1s2 ओके, नंतर काय ओके 2s2 आणि 2p किती होईल तुमचं ओके 2p किती होईल तुमचं 2p3 ओके. आता मी तुम्हाला सांगतो 2p4 नाही होणार, 2p3 होणार आहे ओके. 2 आणि 2 4 आणि हे 3 7 ओके. मी तुम्हाला परत सांगतो, केमिस्ट्री आपलं जे काय आपण सुरू आहे ते थोडं हळूहळूच सुरू असेल तरी काही हरकत नाही. मी तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी एकमेकाला लिंक आहेत, सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण शिकलो कुठं होतं, ते आलं कुठं, सगळ्या गोष्टी एकमेकासोबत इंटरकनेक्ट आहेत. सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात जर तुम्ही ठेवल्या तर येत्या काळात नक्कीच तुम्ही केमिस्ट्रीत आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता ओके. तर खूपच सोपं आहे, फक्त थोडं आपल्याला हळूहळू, एक मराठीत म्हण आहे, थेंबे थेंबे तळ साठे, हळूहळू आपण जर सगळ्या गोष्टी करत गेलो तर सगळ्या गोष्टी होऊनच जातील. तर नायट्रोजनचा ॲटमिक नंबर 7 आहे. 2 इथे दिले, 2 इथे दिले आणि 3 इथे दिले, 7 इलेक्ट्रॉन दिले. आणखी याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्यवस्थित करण्याचं झालं तर मी असं करेल, इथे 2 इलेक्ट्रॉन ओके, इथे काय करावं लागतील मला 2 इलेक्ट्रॉन. आणि ही जी काय पी सेल आहे, या पी सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत, कॅपॅसिटी तिची 3, असं 6ची असे काढत असतो 3 ओके. किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत आमच्या नायट्रोजनकडे, तर 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. आणि आउटर सेल कुठली आहे, तर आउटर सेल ही आहे. इलेक्ट्रॉन कुठले दिले जात असतात किंवा इलेक्ट्रॉन कुठले घेतले जात असतात ओके, तर आउटर मोस्ट सेलमधले नायट्रोजनच्या सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, पहिल्या याच्यात 2 आणि दुसऱ्या याच्यात किती तुमचे 5 असे ते आहेत ओके. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी टू ॲक्वायर द ऑक्टेट नायट्रोजनला 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. जेव्हा एखाद्या एलिमेंटच्या लास्ट सेलमध्ये जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात तेवढीच त्याची काय असतं, व्हॅलन्सी असते. मग आता नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 असायला पाहिजे. आपण ड्रॉ करू ओके, ड्रॉ करू. तर हा नायट्रोजनचा ॲटम घेतोय. या नायट्रोजनच्या ॲटममध्ये इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्म करणारे इलेक्ट्रॉन कुठले आहेत, आउटर सेलमधले. आउटर सेल ही आहे. आउटर सेलमध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत, 2 किती आहेत पेयर्ड किती आहेत ओके, पेयर्ड किती आहेत, 2च इलेक्ट्रॉन पेयर्ड आहे, म्हणजे एकच इलेक्ट्रॉन आहे, सॉरी एकच पेयर आहे. बाकीच्या 3 जे आहेत ते इलेक्ट्रॉन जे आहेत ते अनपेड आहेत तुमचे. हा एक ओके, हा एक आणि हा एक ओके, असं या नायट्रोजनचे 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. आणि हा म्हणून हा नायट्रोजन 3 बॉन्ड फॉर्म करणार आहे. मी परत एक नायट्रोजनचा आयटम इथे काढतोय. या नायट्रोजनकडे पण काही वेगळं असणार आहे, याच्याकडे पण हे पेयर्ड राहणार आहेत इलेक्ट्रॉन. आणि बाकीचे जे काही इलेक्ट्रॉन्स राहणार आहेत हे काय राहणार आहेत तुमचे अनपेयर्ड राहणार आहेत. 5 3 2 5 झालेत की नाही, 3 2 5 झालेत. आता यांना जर कंबाईन करायचं झालं, यांचं जर ऑक्टेट कंप्लीट करायचं झालं बाय द म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, जर यांनी बॉन्ड फॉर्म म्हणजे केलं तर इथे असं स्ट्रक्चर इथे फॉर्म होणार आहे. हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन, हा इथे नायट्रोजन ओके, हा इथे तुमचा नायट्रोजन ओके. या नायट्रोजनची ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ॲज इट इज ओके, या नायट्रोजनची ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ॲज इट इज ओके. आणि हे 3 अनपेड इलेक्ट्रॉन आणि हे 3 अनपेड इलेक्ट्रॉन जर आपसात शेअर झाले, समजा तुमचे 1 2 आणि 3 हे या नायट्रोजनचे लिहिलेत रे बेटा मी ओके, आणि या नायट्रोजनचे 1 2 आणि 3 इलेक्ट्रॉन आपसात शेअर झाले, तर लक्षात घ्या या नायट्रोजनचं पण ऑक्टेट कंप्लीट झालं आणि त्या नायट्रोजनचं पण ऑक्टेट काय झालं, कंप्लीट झालं. अशा प्रकारे इथे नायट्रोजनच्या मध्ये ट्रिपल बॉन्ड फॉर्म होणार आहे. का, बिकॉज तिथे 3 इलेक्ट्रॉनच्या पेअर ज्या आहेत त्या शेअर केल्या गेल्या आणि म्हणून हा जो N2 मॉलिक्यूल आहे तर नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन राहील. आता या ट्रिपल बॉन्डपैकी एक बॉन्ड जो आहे, एक जो मधला बॉन्ड असेल तो तुमचा सिग्मा बॉन्ड असेल आणि बाकीचे जे 2 बॉन्ड आहेत ते तुमचे पाय बॉन्ड्स असतात, ते मी तुम्हाला सांगणारच आहे ओके. तर आता इथे जो की कोव्हॅलंट बॉन्ड मी तुम्हाला फॉर्म करून दिलेले आहेत, ज्याचं एक जो एक्झाम्पल आपण H2 मॉलिक्यूल पाहिला असेल, O2 पाहिला असेल, N2 पाहिला असेल, तुम्ही Cl2 करून पहा ओके, Cl2 तुम्ही करून पहा. तर हे जे काय एक्झाम्पल आपण घेतले आहेत, या एक्झाम्पल 3 एक्झाम्पलमध्ये हायड्रोजन ओके, ऑक्सिजन, नायट्रोजन, क्लोरीन तुम्हाला करायचं आहे. सेम टाईपचे ॲटम होते ओके. मध्ये काय होतं तर 4 एक्झाम्पलमध्ये सेम टाईपचे ॲटम होते. आता आपल्याला पाहायचं आहे कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होणार आहे. कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो फॉर्म होणार आहे डिफरंट टाईपच्या ॲटममध्ये. आतापर्यंत जे काय फॉर्म झाला होता कोव्हॅलंट बॉन्ड त्यामध्ये 2 हायड्रोजन, 2 ऑक्सिजन, 2 क्लोरीन असं होतं ना, सेम होतं. डिफरंट ॲटममध्ये कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्म होते हे पण आपण एक्झाम्पल म्हणून पाहूया ओके. नेक्स्ट एक्झाम्पल घेतो मी इथे. हे घेतलं तुमचं NH3 ओके, NH3 दिस इज अमोनिया. हा जो आहे ना NH3 याला आपण म्हणत असतो अमोनिया. हा अमोनिया आहे तुमचा अमोनिया
ओके, तर या अमोनिया कशा प्रकारे कोव्हॅलंट बॉन्ड त्याच्यामध्ये फॉर्म झालेले असतील, कसं बाय द म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन झाले असतील बॉन्ड, हे पण एक एक्झाम्पल सांगतो. ओके, देन आता पहा, तुमचा हा जो काय नायट्रोजन आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 7 असेल, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 होईल आणि नंतर काय 2p किती होईल रे बेटा 3. ओके, आता इथे इलेक्ट्रॉन किती राहतील 2, इथे किती इलेक्ट्रॉन राहतील 2, इथे किती इलेक्ट्रॉन राहतील, p मध्ये किती इलेक्ट्रॉन राहतील 1 2 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. आता काय होतं, आता काय होईल लक्षात घ्या, नायट्रोजन सोबत कोण आहे, तर हायड्रोजन आहेत. ओके, हायड्रोजनचं तर काही सांगायची गरजच नाही, हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन असतं. ओके, सुरू होतेही खतम, त्याच्या 1s मध्ये 1च इलेक्ट्रॉन असतं. आता त्याला ऑक्टेट कंप्लीट करणं तर शक्य नाही, त्याला डुप्लेट कंप्लीट करता येतं. आता काय होईल तुम्ही लक्षात घ्या, मी इथे नायट्रोजनचा हा एक ॲटम ड्रॉ करतो. नायट्रोजनच्या शेवटच्या सेलमधले इलेक्ट्रॉन बॉन्डिंगसाठी वापरले जातील. त्याच्यामध्ये एक जी आहे पेअर्ड ऑफ इलेक्ट्रॉन आहेत आणि 3 काय आहेत, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. ओके, हायड्रोजनचा जर तुम्ही विचार कराल तर आमच्या हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे त्याच्या शेवटच्या सेलमध्ये. हे 3 हायड्रोजन घेतले, 3 सांगितलेत ना घ्यायला, 3 अमोनियामध्ये 3 हायड्रोजन जर घेतले, एक हायड्रोजन, ओके, एक इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन. ओके, 3 हायड्रोजन याच्यामध्ये आहेत. ओके, आता काय होईल, तर हा नायट्रोजन घेतला, या नायट्रोजन सोबत हे 3 हायड्रोजन म्युच्युअल शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जर करत असतील तर ही नायट्रोजनची इलेक्ट्रॉनची लोन पेअर आणि ही थोडीशी वेगळी दाखवतो मी, सॉरी. ओके, असं आणि एक हे जे आहेत हे एक इलेक्ट्रॉन हे अशा प्रकारे आपण या अमोनियाला रिप्रेझेंट करू शकतो. तर असे काही एक्झाम्पल्स जे आहेत ते आपण कोव्हॅलंट बॉन्ड कशा प्रकारे फॉर्म होतं हे एक्सप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला समजावून दिले. आता उद्या आपण याच्यातला पुढचा टॉपिक जो पाहणार आहोत तो पाहणार आहोत आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. तसं तर फारच सिंपल आहे. ओके, आताही आपण मी तुम्हाला सांगू शकलो असतो, पण थोडासा आणखी पण टॉपिक इथे हे घेऊन संपत नाही. तर आपण उद्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड पाहू आणि टाईप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड आणि उरलेला पार्ट उद्या कंटिन्यू करू. आजच्या दिवसाला बाय.